प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांचं आजच्या या शब्बात उपासनेमध्ये स्वागत आहे. आजची उपासना उपस्थित प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आशादायी व प्रेरणादायी ठरो हीच प्रभुचरणी प्रार्थना. आमेन. यावेळेस आपण सर्वजण एकत्रितरित्या म्हणूया, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. आमेन.
हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकुळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो. जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने. कारण तू माझा आश्रय वैऱ्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस. तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन. तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय घेईन. कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस. तुझ्या नावाचे भय धरणाऱ्याचे वतन तू मला दिले आहेस. तू राजाला दीर्घायू कर. त्याच्या आयुष्याची वर्षे कैक पिढ्यांच्या वर्षा इतकी होत. तो देवासमोर चिरकाल राहो. तुझे वात्सल्य व सत्य त्याचे रक्षण करतील असे कर. म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आजचा हा दिवस परमेश्वरानं आपल्या सर्वांच्या जीवनासाठी आशीर्वादित केला आणि या समयी त्याचं गौरव, त्याची स्तुती आराधना, त्याची साक्ष, त्याची सेवा करण्यासाठी आणि विशेष करून दैवाची पवित्र दैवी इच्छा जाणून घेण्यासाठी आज तुम्हाला आणि मला या ठिकाणी प्रभूनं पाचारित केलं. त्याबद्दल आपण परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देऊ. यावेळेस आपण जग आणि जगातील सर्व नाशवंत विचार सोडूया आणि केवळ परमेश्वराचं पवित्र वचन ऐकण्यासाठी आपल्या अंतःकरणाची विशेष करून तयारी करूया. आपल्या अडचणी, समस्या, दुःख, कष्ट, क्लेश यातना, आपल्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या सर्व प्रभूच्या अधीन आणि स्वाधीन करूया. कारण तो म्हणतो, अहो कष्टी व बाराक्रांजन हो, तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि निश्चित अर्थानं त्याच्या नावामध्ये विसावा आहे, शांती आहे, समाधान आहे, सुख आहे, आरोग्य आहे, मुक्ती आहे, तारण आहे. आम्ही त्याच्या ज्यावेळेस समीप जातो त्यावेळेस त्या ठिकाणी विसावा आम्हाला मिळतो. एक कवी फार सुंदर म्हणतो उपासना संगीत गीत क्रमांक 33 मध्ये त्याच्या की बापावरी टेकताना लेकरांना सुख पार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. आणि हा एक समय आहे की ज्या समयामध्ये आम्ही स्वतःला अधिक आणि अधिक प्रभूच्या सानिध्यामध्ये घेऊन जातो. आणि ज्यावेळेस आम्ही स्वतः प्रभूच्या सानिध्यात राहतो त्यावेळेस तो आनंद आणि तो जो एक सुख आहे ते मात्र जगाच्या कोणत्याही सुखामध्ये त्याचं मूल्य आम्हाला करता येईल नाही. त्याची तुलना आम्ही कोणत्याही जगिक सुखामध्ये करू शकत नाही. बहुधा आज आमच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये किंवा बऱ्याचदा जगाची परिस्थिती आम्ही पाहत असताना सुख हे जगामधील समृद्धीकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे किती आर्थिक उत्पन्न आहे, माझ्याकडे किती धन आहे, यामध्ये बऱ्याचदा जग आपलं सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पण मी आज खात्रीनं तुम्हाला सांगेन, दैवाच्या पवित्र वचनामधील जे सुख आहे, समाधान आहे, जो आनंद आहे, जी आशा आहे, ते या सुखामध्ये कुठेही आम्ही त्याची तुलना करू शकत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची पवित्र वाणी, परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करतो, ज्याप्रमाणे दावीद म्हणतो की प्रातःकाळी तुझ्या वात्सल्याचे शब्द माझ्या कानी पडू दे, कारण तुझ्यावर माझा भाव आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळीव, कारण मी आपले चित्त तुझ्याकडे लावलेले आहे. आणि मी आपले चित्त तुझ्याकडे लावलेले आहे. संपूर्ण मनानं, बुद्धीने, शक्तीनं, आत्म्यानं आपलं संपूर्ण चित्त आम्ही दैवाकडे लावणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की आमची जी आशा आहे, आमची जी श्रद्धा आहे, आमचं जे आश्वासन आहे, आमचं जे अभिवचन आहे आणि आमचे जे आशीर्वाद आहे, आमचं जे आरोग्य आहे ते केवळ तिथून आहे. आणि म्हणून आम्ही पृथ्वीवरील गोष्टीकडे मन न लावता वरील गोष्टीकडे आज आम्ही आमचं मन लावणं गरजेचं आहे. त्या देवाच्या दैवी गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्या देवाची दैवी इच्छा या परिस्थितीतून आम्ही जात असताना ती काय आहे ती आज आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून यावेळेस परमेश्वराचं पवित्र वचन स्वीकारत असताना आपण आपलं पूर्ण चित्त परमेश्वराकडे लावूया आणि आपल्या अंतःकरणाची यावेळेस आपण संपूर्णरित्या तयारी करूया. आपण प्रार्थनेमध्ये असूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असूया. आपलं लक्ष, आपलं चित्त प्रभूकडे लावूया. आपण प्रार्थना करूया. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से तेरे साथ
से फिर से तू अभिषेक कर दे, बहने दे उस हवा को छूने दे, हर एक दिल को तेरा दर्शन हमें मिले। करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। यावेळेस पालखींबाई प्रार्थना करते. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र शमसेनाधीश प्रभू परमेश्वर पिता, आकाश आणि पृथ्वीचे उत्पन्न करणारा जिवंत उद्धारक देवा, आम्ही तुझ्या नावाला गौरवितो, उंचावितो. प्रभू, ही सुंदर वेळ बाप्पा तुझ्या चरणी येण्यासाठी दिलीस, मी तुझे आभार आणि उपकार मानते बाप्पा. याच वेळी या समय परमेश्वर पिता, ज्या वचनावर बाप्पा आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत बाप्पा, तुझं प्रत्येक वचन बाप्पा आमच्या पावला करता दीप, मार्ग करता प्रकाश होते परमेश्वर पिता. आणि बाप्पा हे वचन ऐकून सोडून न देता बाप्पा त्यांना आमच्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवण्यासाठी आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर परमेश्वर पिता. आज तू आमच्या अंतःकरणाची तू भेट घे. या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. इथून पुढची संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये देऊन ही लहानशी प्रार्थना धन्यताना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावात मागते माहित पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करत असताना निश्चित अर्थानं ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमचा परमेश्वर जो आहे तो विश्वसनीय देव आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या प्रतिकूल परिस्थितीमधून आम्ही आमच्या जीवनाचा प्रवास करत असतो त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यानं त्याचं विश्वसनीय अभिवचन आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही त्या अभिवचनावर विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन स्थिर असं ठेवून जगतो त्यावेळेस निश्चित अर्थानं ते अभिवचन जे आहे ते विश्वासाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये परिपूर्णते जाते. पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास करत असताना ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्रातील काही वचन वाचतो त्या पवित्र शास्त्रातील त्या वचनाद्वारे आम्हाला एक धीर, एक सामर्थ्य, एक बल, एक आशा, एक दिशा आमच्या जीवनासाठी प्राप्त होतो. आम्ही त्या आश्वासनामध्ये, त्या अभिवचनामध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी स्थिर असं होतो, कारण की ते पवित्र शास्त्रामधून प्राप्त झालेली देवाची प्रत्येक अभिवचन जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनासाठी ते आशीर्वादाची चिन्ह असे ठरणार आहेत. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही ज्यावेळेस काही वचन वाचतो, ज्यावेळेस आम्ही स्तोत्रसंहिता 91 आणि याचं 10वं वचन या ठिकाणी आपण ऐकतो त्यावेळेस त्या 10व्या वचनामध्ये त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता फार सुंदर त्या ठिकाणी बोलत आहे. स्तोत्रसंहिता 91:10 यावेळेस आपण ऐकूया. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्याविषयी, तुझं रक्षण करण्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल असं या ठिकाणी परमेश्वराचं अभिवचन आहे. स्तोत्रसंहिता 91, 14 आणि 15 त्या स्तोत्रामध्ये त्या ठिकाणी जो स्तोत्रकर्ता आहे तो काय म्हणत आहे आपण ऐकूया. माझ्यावर त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या पवित्र वचनातून प्राप्त झालेली ही तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूची अभिवचने आहेत. आणि निश्चित अर्थाने या अभिवचनाप्रमाणे त्याच्यावर विश्वास ठेवून जो या भूतलावर आपलं जीवन जगतो खात्रीने त्याच्या प्रत्येक त्या विश्वासनाच्या जीवनासाठी हे आश्वासन आशीर्वादित झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि काही आपण संदर्भ या ठिकाणी ऐकूया. स्तोत्रसंहिता 120 आणि याचं पहिलं वचन त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता फार सुंदर बोलत आहे. स्तोत्रसंहिता 120 आणि 1 वचन.
मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले. परमेश्वराचं विश्वसनीय अभिवचन आज आपल्यासाठी आहे. यासाठी या संदर्भाचा आपण आज विचार करत आहोत की आमचा देव विश्वसनीय आहे. आज आमचे या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना जी प्रतिकूल परिस्थिती आज आमच्या अवतीभोवती आहे आणि जे महामारीचं जे वातावरण निर्माण झालेले आहेत असं एक चित्र बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. आमचे बरेचसेच विश्वासणारे भयभीत आहेत, निराशित आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, भविष्याच्या चिंतेविषयक ते आहेत आणि त्या चिंतेने ते कष्टी आहेत. आपले कौटुंबिक जीवन येणाऱ्या काळामध्ये कसं राहील, कसं होईल, कशा रीतीनं आम्ही जगू या प्रश्नामध्ये बरेचसेच देवाचे लेकरं आपलं जीवन जगत आहेत आणि या भयानं, या भीतीनं ते इतके निराशेमध्ये त्यांचं जीवन चाललेलं आहे की परमेश्वराच्या पवित्र अभिवचनापासून, परमेश्वराच्या विश्वसनीय वचनापासून त्यांचं जीवन दूर होत चाललेलं आहे आणि जो विश्वास त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रस्थापित झालेला आहे, जे अभिवचन परमेश्वरानं त्यांना दिलेलं आहे, त्या प्रत्येक अभिवचनाचं विस्मरण होत चाललेलं आहे. का तर ही प्रतिकूल परिस्थिती. पण प्रियानो, आज मी या ठिकाणी आपल्याशी या माध्यमातून बोलत असताना एक सांगू दे, 100 वर्षानंतर आलेली ही पुन्हा एक महामारी आहे. कारण की 100 वर्षापूर्वी देखील असा प्रसंग या भूतलावर घडून गेलेला आहे. म्हणजे ही गोष्ट नवीन नाही, पण 100 वर्षापूर्वी देखील परमेश्वरानं त्यातून त्याच्या लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि याही महामारीतून परमेश्वर निश्चित अर्थानं सर्वांना बाहेर काढेल. पण या सर्व गोष्टीचा आम्ही विचार करत असताना, या दैहिक बाजूचा आम्ही विचार करण्याआधी आमच्या आध्यात्मिक जीवनाचा देखील आम्ही त्याच काळजीनं विचार करणं गरजेचं आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देखील जो विश्वास परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालेली आहे, जी अभिवचनं परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालेली आहेत, त्या अभिवचनामध्ये माझं जीवन स्थिर आहे का, आत्मचिंतनाचा विचार आज आम्हाला करणं गरजेचं आहे. कारण की आज आम्ही पहिला विचार आम्ही जो पाहत आहोत तो विचार हा आहे की परमेश्वर विश्वसनीय देव आज आमच्या सोबत आहे, पण मी त्याच्या बरोबर विश्वसनीय आहे का. परमेश्वराचे अनेक अभिवचनं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये, एवढंच नाही तर परमेश्वरानं त्याच्या नावामध्ये त्याच्या लेकरांसाठी तो विश्वास दिलेला आहे. तो म्हणतो की मी तुमचा देव, रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, तुमचा यावे राफा, आरोग्यदाता आहे. तो म्हणतो की मी तुमचा यावे क्षमा, आम्हा सानिध्य आणि इम्मॅन्युअल, आम्हा बरोबर असा देव आहे. तो आज आमच्या समवेत आहे. तो आमचा देव यावे इरे, पुरवठा करणारा देव आहे, तर तो आज आमच्या बरोबर आहे. तो आमचा शालम, शांतीदाता देव आहे. तो यावे निस्सी, विजयाचा ध्वज आहे आणि त्याच्या नावामध्येच परमेश्वरानं त्याच्या विश्वासणाऱ्यांसाठी अभिवचनं दिलेली आहेत आणि ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या नावावर विश्वास ठेवून आमचं जीवन जगतो त्यावेळेस निश्चित अर्थानं प्रियानो, या प्रतिकूल परिस्थितीतून ही जात असताना कोणत्याही प्रकारचं भय, कोणत्याही प्रकारची निराशा, कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणत्याही प्रकारच्या यातना, कोणत्याही प्रकारचं कष्ट आमच्या आध्यात्मिक जीवनाचा ताबा घेऊ शकणार नाही, आम्हाला खचू देणार नाही, आम्हाला डळमळीत होऊ देणार नाही. कारण की स्तोत्र संहिता 34 आणि 5 आणि 7 या वचनामध्ये फार त्या ठिकाणी सुंदर स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी लिखाण करत आहेत. स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणतो, ते प्रकाश पावले. आमेन. तर ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे पाहतो, म्हणून मी पत्रवाचनातला एक संदर्भ सदैव देण्याचा प्रयत्न करतो, पृथ्वीवरील गोष्टीकडे आपले मन लावू नका, तर वरील गोष्टीकडे आपलं मन लावा. ज्यावेळेस आम्ही त्या पर्वताहून श्रेष्ठ असलेल्या परमेश्वराकडे आम्ही आमची दृष्टी लावतो आणि ज्यावेळेस त्याच्याकडे पाहतो, त्या ठिकाणी स्तोत्र करता फार सुंदर त्याचा, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावलेले आहेत. पुढं, त्यांची मुखे लज्जेने कदापि ही काळवंडणार नाहीत. आमेन. किती मोठं आणि विश्वसनीय अभिवचन आहे प्रियांनो. पहा, ज्या परमेश्वराकडे आम्ही पाहिलेलं आहे, ज्या देवावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो आमचा जिवंत परमेश्वर आहे, तो विश्वसनीय देव आहे आणि आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही त्याच्याकडे पाहिलेलं आहे, तर या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, त्यांची मुखे लज्जेने कदापि ही काळवंडणार नाहीत. काळवंडणार नाहीत म्हणजे काय हो? कोणत्याही प्रकारचे निराशेचे सावट त्यांच्या मुखावर येणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे कष्टामध्ये, कोणत्याही प्रकारच्या भयामध्ये ते त्यांचं जीवन दबणार नाही, त्रस्त होणार नाही. कारण की जर परमेश्वरानं तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे, तो तुझ्या तंबूजवळ कोणतीही व्याधी येऊ देणार नाही, तर ते विश्वसनीय अभिवचन आहे.
विश्वास ठेवूया, विश्वासामध्ये आम्ही सबळ होऊया. प्रियानो, बऱ्याचदा आम्ही शारीरिक आरोग्याविषयक खूप चिंता करतो, पण आत्मिक आरोग्याचं काय? हा विश्वास ज्या अंतःकरणामध्ये आमच्या जीवनामध्ये आहे, तो विश्वास कित्येक वेळेस डळमळीत होतो, कित्येक वेळेस तो कुंकत होतो. कधी कधी असा विचार होतो की परमेश्वर देखील आम्हाला आज प्रश्न करत असेल की तुमचा विश्वास कोठे आहे? जर त्यानं अभिवचन दिलेलं आहे, जर त्यानं विश्वसनीय अभिवचन हे संदर्भ ज्यावेळेस आम्ही, हे विश्वास ज्यावेळेस आम्ही आमच्या मुखाद्वारे घोषित करतो, त्यावेळेस निश्चित अर्थानं तो विश्वास ज्यावेळेस आम्ही या मुखातून घोषित करतो, त्यावेळेस प्रियानो ते वचन जे आहेत ते आमच्या जीवनासाठी आशीर्वादित होतात. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 23 आणि 4 या वचनामध्ये स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी प्रोक्लेम, तो त्याचा विश्वास घोषित करत आहे. तो त्या ठिकाणी म्हणत आहे की मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी कोणत्याही अरिष्टास भिणार नाही. पहा, हा विश्वास स्तोत्र करता त्या ठिकाणी घोषित करत आहे, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कोणत्याही अरिष्टास भिणार नाही, कारण तू मज बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी ही मला काय करतात? धीर देतात. हालेलुया. परमेश्वराचं पवित्र वचन आहे. या वचनावर जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर जर आम्ही विश्वास ठेवलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून जर आम्ही आज या भूतलावर आमचं जीवन जगत आहोत, तर मी खात्रीने आज तुम्हाला सांगेन की ज्या नावावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे ते नाव विश्वसनीय नाव आहे. कारण की तो माझा देव जो आहे, तो माझा निर्माता जो आहे, तो निर्माता विश्वसनीय आहे. तो त्याच्या प्रत्येक अभिवचनासाठी प्रारंभापासून ते आतापर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक लेकराच्या जीवनामध्ये त्यानं विश्वसनीय कार्य केलेलं आहे. तो विश्वसनीय आहे, पण मी त्याच्यासोबत विश्वसनीय आहे का? त्यानं अभिवचन दिलेले आहेत प्रियानो, त्यानं अभिवचन दिलेले आहेत. आणि ही जर अभिवचन त्यानं आमच्या जीवनासाठी दिलेली आहेत, तर निश्चित अर्थानं ती कार्य करणारी जिवंत अशी अभिवचन आहेत. याही परिस्थितीमध्ये ती आमच्या जीवनामध्ये पहा, स्तोत्रसंहिता 34 आणि पुढच्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचू त्यावेळेस ती परमेश्वराचं अभिवचन त्या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतं. स्तोत्र 34:5 नंतरची आपण वचन ऐकूया. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्याच्या सर्व संकटातून त्याने त्याला सोडवले म्हणते. हालेलुया. पहा, त्याच्या सर्व संकटात मी का म्हणत आहे, देवाची स्तुती असो हे का म्हणत आहे, कारण की त्यानं त्याच्या संकटातून, सर्व संकटातून सोडवलेलं आहे. या पामराने दावा केला आणि त्याने त्याच्या सर्व संकटातून त्याला सोडवलं असं म्हटलेलं आहे. परमेश्वर विश्वसनीय आहे प्रियानो. आणि जर आम्ही त्या विश्वसनीय देवावर आमचा जर विश्वास ठेवलेला आहे, तर त्या विश्वासामध्ये स्थिर, अढळ आणि तत्पर राहून आम्ही, जागृत राहून आम्ही तो विश्वासामध्ये आम्ही आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. त्या विश्वासामध्ये स्थिर राहून आम्ही आमचं जीवन जगणं गरजेचं आहे. आमची दृष्टी, आमचं मन, आमचं चित्त त्या परमेश्वराकडे केंद्रित करून आम्ही आमचं जीवन आम्ही त्याच्याकडे पाहून आमचं जीवन जगलं पाहिजे. जसं आम्ही इस्रायल राष्ट्राच्या बाबतीत पाहतो, दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ. ज्यावेळेस त्या मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ याला अनुसरून इस्रायल राष्ट्र जात होतं, त्यांना योग्य दिशा, योग्य मार्ग, त्या योग्य भागातून त्यांचा प्रवास होत होता प्रियानो. त्या परमेश्वरानं जी चिन्ह प्रतीक त्या ठिकाणी ठेवले, तो मेघस्तंभ आहे दिवसा मार्गदर्शन करण्यासाठी, रात्रीचा अग्निस्तंभ आहे त्याच्याकडे ज्यावेळेस त्यांनी त्यांची दृष्टी लावून त्याच्या मागे ते चालले प्रियानो, त्यांचा प्रवास त्या ठिकाणी विश्वसनीय आणि रित्या, सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पार पडलेला आम्हाला दिसून येत आहे प्रियानो. आमचा देव विश्वसनीय आहे, आमचा देव विश्वसनीय आहे, पण आम्ही त्याच्याबरोबर विश्वसनीय आहोत. आम्ही विश्वासामध्ये स्थिर आहोत का? आम्ही विश्वासामध्ये खंबीर आहोत का? आम्ही विश्वासामध्ये अढळ आहोत का? आत्मचिंतनाचा विचार या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला आपल्याला द्यायचा आहे, कारण की आम्ही वाचलो आहेत, आम्ही तरलो आहोत, आम्हाला तारण झालेलं आहे ते विश्वासाच्या द्वारे झालेलं आहे. पण जर तो विश्वासच आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर नसेल, तर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे की आम्ही खरोखर वाचलो आहोत का? आम्ही खरोखर तरलो आहोत का? कारण की कदाचित प्रभू येशू आज आम्हाला म्हणत असेल, तुमचा विश्वास कोठे आहे? आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील एक संदर्भ या समय मला आपल्या समोर घ्यावासा वाटतो. लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 22 ते 25 याच्यामधील घटना आहे. पहा, ही घटना आपल्याला सर्वांना परिचित आहे, ज्ञात आहे. बऱ्याच विश्वासणाऱ्यांनी याच्यावर मनन आणि चिंतन केलेलं आहे. अनेक
संदेश तुम्ही याच्याबद्दल ऐकलेले असाल, अनेक संदेशातून याच्यामध्ये अनेक विचार तुमच्यापर्यंत परमेश्वरानं पोहोचले असतील. पण आज पुन्हा एकदा या घटनेवर, या प्रस्तुत भागावर ज्यावेळेस आम्ही प्रकाश टाकतो त्यावेळेस एक नवीन विचार याच्यामधून परमेश्वर आम्हाला देत आहेत. लूका वर्तमान याचा 28वा अध्याय आणि 25वा वचन याचं आपण ऐकूया. नंतर त्या दिवसात असे झाले की तो आपल्या शिष्यासह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. आता हा जो संदर्भ आहे हे आपण अधोरेखित करूया, कारण की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आहे, शिष्यांच्या समोर तो त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणत आहे की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. अधोरेखित करू. पुढं असे त्यास म्हणाला तेव्हा त्यांनी मचवा सोडला. आता पहा, ही परिस्थिती अशी आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सेवा कार्यामध्ये आहे. त्याचा प्रवास अनेक ठिकाणी झालेला आहे, अनेक ठिकाणाहून तो प्रवास करत चाललेला आहे आणि आता एक सरोवर आहे, त्या सरोवरातून त्यांना आता पलीकडे जायचं आहे. गर्सेकराचा पुढच्या भागामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो गर्सेकराच्या त्या भूतग्रस्ताचा तो त्या ठिकाणी चमत्कार आहे आणि त्या चमत्काराबद्दल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की आता तो गर्सेकराच्या प्रदेशात तो त्या ठिकाणी जात आहे. गर्सेकराच्या प्रदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांच्या सोबत आता त्या सरोवरातून प्रवेश करत आहे. पण हा प्रवास सुरू होण्यापूर्वी, हे अधोरेखित करा, हा प्रवास सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं त्या शिष्यांना एक अभिवचन किंवा तो एक विचार त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रारंभीच म्हणत आहे की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. कोण म्हणत आहे? प्रभू येशू ख्रिस्त. कोण प्रभू येशू ख्रिस्त आहे? ज्यावेळेस आम्ही त्या संदर्भाच्या आधी ज्यावेळेस आम्ही पाहतो लूका वर्तमान 7वा अध्याय आणि 11 ते 17 या वचनामधील एक चमत्कार आहे. एक मृत विधवेचा एक मुलगा आहे, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला त्याच्या त्रिडीला त्या ठिकाणी स्पर्श केलेला आहे, तो जिवंत झालेला आहे. पहा, मृतातून जिवंत करणारा अनेक चमत्कार त्या ठिकाणी केलेले आहेत. मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याने पुष्कळ रोग्यांना बरं केलेलं आहे. हे शिष्य या प्रत्येक चमत्काराचे विटनेस आहेत, साक्षीदार आहेत. त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. त्यांना सगळं माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं अशा अनेक अद्भुत गोष्टी त्या ठिकाणी त्यांच्या नजरेसमोर केलेल्या आहेत. त्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे शिष्य आहेत आणि या शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिष्यांना म्हणत आहे की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. आता थोडंसं त्या घटनेमध्ये, त्या प्रसंगामध्ये आपण पुढे गेल्यानंतर लूका वर्तमान याचा 8वा अध्याय आणि सरोवर त्यांचा प्रवास सुरू झाला. 23वे वचन आपण ऐकूया. नंतर ते हकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ सुरू झाले. आता पहा, या ठिकाणी एक वादळ त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. फार मोठं वादळ आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं त्याची भयानकता आम्ही विचार कल्पना करू शकतो, कारण की जे शिष्य आहेत ते शिष्य मचवे धरणारे आहेत, म्हणजे त्यांचा पाण्याशी संबंध आहे. त्यांनी असे अनेक वादळे त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात अनुभवले असतील, पाहिले असतील, त्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल. मासे धरण्यासाठी अनेक वेळेस या प्रसंगातून त्यांचा प्रवास झाला देखील असेल. पण तरी देखील हे शिष्य त्या ठिकाणी त्या वादळाला ज्या अर्थी घाबरलेले आहेत, त्या अर्थी त्या वादळाची तीव्रता जी काय आहे ती फार मोठी असू शकेल, कारण की फार मोठं असं त्या ठिकाणी ते वादळ निर्माण झालेलं आहे. आणि मग पुढे काय झालं आपण ऐकूया. मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. ते घाबरलेले होते. प्रतिकूल परिस्थिती आहे, कठीण परिस्थिती आहे, वादळ अवतीभोवती आहे. मचव्यात ज्याच्यामध्ये बसले तिथं पाणी भरलेलं आहे आणि मग त्यांना तो धोका जाणवू लागलेला आहे. आणि 24व्या वचनामध्ये ते शिष्यांनी काय केलं पहा. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी बुडालो. तेव्हा त्याने उठून वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास धमकाविले आणि ती बंद होऊन निवांत झाली. आता पहा, या ठिकाणी परिस्थितीमध्ये, या प्रसंगामध्ये येशू झोपी गेलेला आहे, शिष्य घाबरलेले आहेत. शिष्यांनी येशू ख्रिस्ताला उठवलेलं आहे आणि या ठिकाणी येशूला ज्यावेळेस ते आरोळी मारत आहेत, येशूला ज्यावेळेस बोलवत आहेत, त्याचे शब्द पहा. गुरुजी आम्ही बुडालो.
आणि पहा, हे शब्द ऐकले, येशू ख्रिस्त उठलेला आहे. आणि पहिली गोष्ट येशू ख्रिस्तानं काय केलेली आहे पहा. येशू ख्रिस्त पहिल्यांदा शिष्यांना जाऊन त्यांच्या विश्वासाबद्दल बोलत नाही, पहिलं संकट नष्ट केलेलं आहे. येशू ख्रिस्तानं शिष्यांच्या जीवनामध्ये आलेलं पहिलं जे संकट आहे ते संकट नष्ट केलेलं आहे. आणि मग तो त्यांना प्रश्न करत आहे की तुमचा विश्वास कोठे आहे. पुढचं वचन आपण ऐकूया. तेव्हा त्याने त्यास म्हटले, तुमचा विश्वास कोठे आहे. तुमचा विश्वास कोठे आहे. ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण. कारण वारा व पाणी यास देखील हा आज्ञा करीतो आणि ते त्याचे ऐकतात. वारा आणि पाणी हे देखील त्याचं ऐकतात. निसर्ग देखील त्याचं ऐकतो. या विचाराकडे आपण शेवटी येणार आहे, पण हा जो मधला भाग आहे याच्याकडे मी आपलं पहिलं लक्ष केंद्रित करत आहे. या ठिकाणी पहिल्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांना अभिवचन दिलेलं आहे की आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. तो येशू ख्रिस्त कोण, त्याचाही मी परिचय तुम्हाला सांगितला. कोण येशू त्यांच्याबरोबर, कोणता येशू त्यांच्याबरोबर होता किंवा येशू जो त्यांच्याबरोबर होता त्यांनी त्याचा अनुभव कोणकोणत्या परिस्थितीमध्ये घेतला, त्या परिस्थितीचं वर्णन देखील मी आपल्याला सांगितलं. आणि तो येशू जो विश्वसनीय येशू, ज्यानं आतापर्यंत अनेक अद्भुत गोष्टीद्वारे त्यानं त्या ठिकाणी शिष्यांना विश्वासामध्ये किंवा त्यांच्या त्या परिस्थितीमध्ये अनेक अद्भुत गोष्टीद्वारे त्यांनी पाहिलेलं आहे. येशूचे ते साक्षीदार आहेत. तरी देखील या कठीण परिस्थितीमध्ये त्यांचा विश्वास डळमळलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रश्न आहे, तुमचा विश्वास कोठे आहे. ख्रिस्ती विश्वासू आम्ही जीवन जगत असताना बऱ्याचदा असे काही प्रसंग परिस्थिती आमच्या जीवनामध्ये येतात. त्या प्रसंगामध्ये, त्या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा आमचा विश्वास खचतो, डळमळतो, आम्ही घाबरतो, आम्ही निराशित होतो, आम्ही दुःखी होतो, कष्टी होतो. आणि त्याच वेळेस एक गोष्ट आमच्या जीवनामध्ये अशी घडती की जी परमेश्वरानं अभिवचन आमच्या जीवनामध्ये दिलेली आहेत, त्या सगळ्या अभिवचनाचं आम्हाला विस्मरण होतं. प्रियांनो, मी सदैव एक सांगतो, दैवाच्या अभिवचनाचं विस्मरण म्हणजे आम्ही बऱ्याचदा आमच्या विश्वासाला त्या ठिकाणी त्या विश्वासामध्ये एक कुंपतपणा त्या ठिकाणी निर्माण होतो. तो विश्वास ढिसूळ होतो प्रियांनो. कारण की तो भक्कम जो विश्वास आहे त्याला कुठंतरी तडा जाऊ शकतो. कारण की जर परमेश्वराच्या विश्वसनीय अभिवचनाचं या परिस्थितीमध्ये जर येशू प्रारंभीच म्हटलेला आहे की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ, हा शब्दावर जर शिष्यांचा विश्वास स्थिर असता तर कदाचित ते शिष्य घाबरले नसते. ते शिष्य म्हटले नसते की आम्ही बुडालो. अरे कसं बुडालो. येशूने तुम्हाला सांगितलेलं आहे सरोवराच्या पलीकडे जाऊ. तो येशू तुमच्या नावेत आहे, तुम्ही येशूच्या नावेत आहात. आणि मग तो त्याच्या वाणीचं विस्मरण कसं झालं की चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. तो येशू जर तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही का विस्मित होता, का तुम्ही घाबरता, का तुम्ही कष्टी होता, का तुम्ही दुःखी होता, का तुम्ही भाराक्रांत होता, का तुम्ही निराशित होता. तो विश्वसनीय येशू तुमच्या जीवनामध्ये आहे. पण प्रश्न हाच आहे, तो विश्वसनीय येशू माझ्या बरोबर आहे, पण मी येशू बरोबर आहे का. माझ्या विश्वासू ख्रिस्ती जीवनाचा प्रवास येशू सोबत आहे का. येशू माझ्या बरोबर आहे, मी येशू बरोबर आहे का. या विश्वासामध्ये कुठंतरी हे शिष्य त्या ठिकाणी भयभीत आहेत. तो सामर्थ्यवान येशू, तो या सृष्टीचा निर्माता, तो शब्द, तो दैवी शब्द, तो प्रभू येशू आज त्यांच्या बरोबर आहे. तो येशू त्यांच्या बरोबर आहे. तरी देखील त्यांचा विश्वास डळमळीत झालेला आहे. ज्या येशूच्या जीवनामधून अनेक गोष्टीचा, अद्भुत गोष्टीचा ज्यांनी अनुभव घेतला तो येशू त्यांच्या बरोबर आहे, पण त्या ठिकाणी विस्मरण झालेलं आहे. प्रियांनो, आज या प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना मी खात्रीनं तुम्हाला सांगेन की प्रभू येशूनं जर तुम्हाला अभिवचन दिलेले आहेत, परमेश्वराचं सत्य वचन आणि हे जिवंत आहे, असा जर तुमचा विश्वास तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये भक्कम केलेला आहे, त्या विश्वासामध्ये जर तुम्ही स्थिर आहात, अढळ आहात, जर ही वचने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पक्की तुमच्या हृदयपटलावर कोरून ठेवलेली आहेत आणि याचं स्मरण सदैव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, तर निश्चित अर्थानं या परिस्थितीतून तुम्ही पार गेलेला आहात. विश्वासाने तुमचे तारण झालेले आहे. हालेलुया. पण जर तो विश्वासच कुठेतरी आहे, मग आमचं तारण झालेलं आहे का नाही, एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
प्रभू येशूने तुम्हाला अभिवचन दिलेलं आहे. रोमकरास पत्र याचा 5वा अध्यायामध्ये, रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून ज्यावेळेस आम्ही वाचतो, या ठिकाणी संत पाऊल या ठिकाणी म्हणत आहे, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि पहिलं वचन, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले आहोत. विश्वासाने नीतिमान ठरवले आहोत. म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे. आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. आमेन. देवाच्या गौरवाचा आशेचा आम्ही अभिमान. पहा, कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झालेला आहे. विश्वासनीय अभिवचन आहे. योहान 3:16, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. विश्वसनीय अभिवचन आहे. देवापासून तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेलं हे विश्वसनीय अभिवचन आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. हे विश्वसनीय अभिवचन आहे. जर आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये जर आम्ही स्थिर आहोत तर निश्चित अर्थानं आम्ही पार झालो आहोत. पण विश्वासामध्ये जर शिष्यांप्रमाणे आजही आम्ही डळमळीत आहोत तर प्रियानो, त्या ठिकाणी लक्षात घ्या, ती विश्वासामधून ज्यावेळेस आम्ही डळमळीत होतो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रश्न आज तुम्हाला आणि मला देखील आहे, तुमचा विश्वास कोठे आहे? तुमचा विश्वास कोठे आहे? कारण त्या वधस्तंभावरील प्रभू येशू ख्रिस्तानं सांडलेल्या त्या रक्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरवलं गेलेलं आहोत. 9वं वचन, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आमेन. त्याच्या वधस्तंभावर ते बलिदान केलेलं आहे. जर त्याच्यावर आमचा विश्वास आहे, त्या वधस्तंभावर जर आमचा विश्वास, प्रभू येशू ख्रिस्तावर जर आमचा विश्वास आहे आणि त्यानं केलेलं जे बलिदान आहे त्या बलिदानावर जर आमचा विश्वास आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्ही नीतिमान ठरवण्यात आलेलो हा जर आमचा विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर आहे तर आम्ही पार गेलेलो आहोत. आमेन. पण जर तो विश्वास कुठेतरी डळमळीत आहे, तो विश्वास कुठेतरी अजूनही अस्थिर होत आहे, जर अजून देखील आमच्या मनाला, आमच्या विचाराला ती खात्री पटलेली नाही की येशू माझ्या नावेत आहे, तर प्रियानो, एक पहिलं प्रश्न हेच राहील की मी अजूनही देवावर विश्वास ठेवून त्याचं विश्वसनीय लेकरू झालेलं आहे का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आज हा आत्मचिंतनाचा विचार या समयी मला आपल्या समोर ठेवायचा आहे, कारण की देव आमचा विश्वसनीय आहे, परमेश्वर आमचा विश्वसनीय आहे. प्रारंभी आम्ही पुष्कळ अभिवचन पाहिले, स्तोत्र संहिता 34, 5, 7, स्तोत्र 91, 10, 14, 15, स्तोत्र 23, 4, स्तोत्र 120, 1, अनेक अभिवचन या ठिकाणी पाहिली. या प्रत्येक अभिवचनामध्ये परमेश्वर त्याच्या लेकरांना सुरक्षतेचं अभिवचन देत आहे, सुरक्षिततेचं तो अभिवचन देत आहे या प्रत्येक वचनामध्ये. कारण तो म्हणतो संकट समय मी त्याचा दावा केला आणि त्यानं माझा तो ऐकला. मी संकट समय त्याच्या सोबत राहीन, त्याला उच्चस्तरी सुरक्षित ठेवीन, निर्भय ठेवीन, मी त्याला सिद्ध केलेल्या कारणाचा अनुभव घडवीन, मी त्याच्या बरोबर राहीन, असं प्रभूनं त्या ठिकाणी अभिवचन दिलंय. तो सोबत आहे, पण मी त्याच्या सोबत आहे का हा विचार करणं गरजेचं आहे. मी संपूर्ण मनानं, बुद्धीनं, शक्तीनं मी त्याच्या सोबत आहे का? कारण की त्या ठिकाणी दैहिक, त्या ठिकाणी जे शिष्य आहेत त्या शिष्यांना येशू आहे त्या नावेमध्ये हे माहित आहे, पण तो येशू न जे अभिवचन दिलेलं आहे त्या अभिवचनाचं विस्मरण आहे. काय अभिवचन? चला आपण सरोवराच्या, साधं सोपं, चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. जर तो म्हटलेला आहे की आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ तर निश्चित अर्थानं आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ, पण त्याच्या नावेमध्ये असणं गरजेचं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तो आहे ही खात्री आमच्या मनाला पटली पाहिजे, तर आम्ही जगाकडे पाहणार नाही, जगाच्या वादळाकडे पाहणार नाही, जगाच्या संकटाकडे पाहणार नाही, आम्ही पाहणार फक्त येशू ख्रिस्ताकडे. त्या समय जर येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हा येशू आमच्या सोबत आहे एवढं जरी मनात त्यांनी ठेवलं असतं आणि फक्त येशूकडे पाहिले असते आणि जरी ते तिथं स्थिर राहिले असते, तर प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं ते वादळ थांबवलं नसतं का?
त्या वादळामध्ये त्या शिष्यांचं संरक्षण केलं नसतं का? खात्रीनं केलं असतं. तो विश्वसनीय आहे. त्याला त्या सरोवराच्या पलीकडे त्याच्या शिष्यांसोबत जायचंच आहे, हे ठरलेलं आहे. जायचं आहे. चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. हे विश्वसनीय अभिवचन आहे. आपल्याला पलीकडे जायचं आहे. पण या ठिकाणी ज्या रीतीनं ते शिष्य डळमळीत झालेले आहेत, ते तळमळलेले आहेत, त्या ठिकाणी ते घाबरलेले आहेत. येशू ख्रिस्तानं ते संकट तर ते थांबवलंच, ते वारा ते शांत केलंच. पण त्या ठिकाणी त्यांनाही, शिष्यांनाही प्रश्न, एक मी असं म्हणून एक चिमटा त्या ठिकाणी काढलेला आहे. अरे तुमचा विश्वास कोठे आहे? कोठे आहे तुमचा विश्वास? इतके दिवस, इतके वर्ष मी तुमच्या बरोबर आहे. मी अनेक संकटातून तुम्हाला बाहेर काढलेलं आहे. अनेक वेळेस तुम्हाला माझ्या सामर्थ्याची रुची तुम्ही चाकलेली आहे. अनेक वेळेस मी किती चांगला आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. अनेक वेळेस तुम्ही माझा धावा केला, मी तुम्हाला उत्तर दिले. संकट समय मी तुमच्या बरोबर आहे. आणि मग आता आलेल्या या संकटामध्ये तुमचा विश्वास कोठे आहे? येशू माझ्या सोबत आहे. येशू माझ्या सोबत आहे. हा जर विश्वास माझ्या अंतःकरणामध्ये आहे तर खात्रीनं प्रियानो, याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये, याही वादळामध्ये आमचा प्रवास स्थिर जाईल. काळजी करू नका. जर तो म्हणत आहे की मी तुम्हाला सरोवराच्या पलीकडे घेऊन जाईन, तर तो घेऊन जाणार. कारण की तो माझा येशू जो आहे तो विश्वसनीय येशू आहे. या ठिकाणी शिष्यांना ते अभिवचन होतं, विश्वसनीय अभिवचन. चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ. पहा, शेवटच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, हा आहे तरी कोण? कोण आहे हा? वारा आणि पाणी हेही त्याचे ऐकतात. खरंच काही वेळेस काही जे वचन शास्त्रामध्ये त्या प्रसंगामध्ये आलेले आहेत, 25व्या वचनामध्ये ते विस्मित झालेले आहेत आणि मग ते एकमेकात चर्चा करत आहेत. वारा आणि पाणी यास देखील हा आज्ञा करीतो आणि ती देखील त्याचे ऐकतात. त्याचं ऐकतात. निसर्ग त्याचा ऐकतो, पण त्याचे विश्वासणारे ऐकतात का नाही? मोठं प्रश्नचिन्ह आहे. निसर्गामध्ये त्याचं भय आहे, पण मानव जातीमध्ये त्याचं भय आहे का? निसर्ग त्यानं उगारा शांत म्हटल्यानंतर तो निसर्ग त्या ठिकाणी शांत होतो. तो निसर्ग त्या ठिकाणी थांबतो. त्या ठिकाणी ते वादळ थांबतं. पण आज आम्ही त्याचे विश्वासणारे, ज्याच्या मुखामध्ये त्यानं आपला श्वास घातलेला आहे, ते विश्वासणारे त्याचं ऐकतात का? त्याच्या वाणीवर विश्वास ठेवतात का? हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. आज एक फार मोठा आत्मचिंतनाचा विचार या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी आलेला आहे. प्रियानो, प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून या प्रसंगावर विश्वास करा. कारण मी प्रारंभी तुम्हाला सांगितले की जो विश्वसनीय देव आहे, त्या विश्वसनीय, मी तो काही संदर्भ घेतले, पण पवित्र शास्त्रामध्ये खूप परमेश्वराची अभिवचन आहे. त्याचे विश्वासनाचे पुष्कळ अभिवचन आहेत, पण मी काहीच अभिवचन घेतले, फार थोडकी अभिवचन घेतलेली आहेत. पण त्या प्रत्येक अभिवचनामध्ये त्याच्या विश्वासनासाठी एक धीर आहे, सामर्थ्य आहे, आधार आहे. या परिस्थितीतून आपण पार जाऊ हे अभिवचन त्यानं दिलेलं आहे. तो विश्वसनीय देव तुमच्या बरोबर आहे, पण मी त्या विश्वसनीय देवासोबत आहे का? आणि मी त्याच्या बरोबर आहे याचं प्रतीक एकच असेल की या परिस्थितीमध्ये मी निराशित होणार नाही, या परिस्थितीमध्ये मी भिणार नाही, या परिस्थितीमध्ये मी काळजी चिंता करणार नाही, उद्याची काळजी करणार नाही. कारण की तो आकाशातील पाखरांकडे पाहत, ते पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत, तरी देखील त्याचा तारा तो त्यांच्या मुखामध्ये घालतो. त्यामुळे त्यानं आम्हाला अधिक केलेलं आहे. निश्चित अर्थानं तो आमची काळजी घेणार. पण काळजी आणि चिंतामध्ये आपलं जीवन त्या निराशीमध्ये घेऊन जाण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामध्ये, आशेमध्ये स्वतःला स्थिर ठेवूया. कारण की जर त्यानं आम्हाला पार जाऊया हे सांगितलेलं आहे, चला आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ, तर निश्चित तो आमच्या बरोबर आहे, तो घेऊन जाणार. तो म्हणतो की मी तुमचा देव, या विषयानं आम्हा सांगितले इमॅन्युएल बरोबर आहे. तो आमच्या बरोबर आहे. प्रियानो, ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे आहेत, प्रभू येशू म्हणतो मी आहे त्या ठिकाणी. तो आहे, तो विश्वसनीय आहे. तो काल, आज, युगानुयुग आहे. तो आजही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील तो असणार आहे. पण तो आहे, पण मी त्याच्या बरोबर आहे का? मी त्याच्या बरोबर मनाने आहे का? मी बऱ्याचदा फक्त मुखाने असेल, मुखाने मी बोलत असेल, पण अंतःकरणामध्ये जर कुठं तरी माझा विश्वास जर ढळमळीत असेल, तर त्या फक्त मौखिक बोलण्यामध्ये किंवा त्या मौखिक आमच्या बोलण्यामध्ये काही अर्थ राहणार नाही, निरर्थक राहील. प्रियानो, त्यांना माहित होतं येशू तिथं आहे, पण तो अंतःकरणातला जो विश्वास आहे तो डळमळीत आहे.
तो माहित आहे म्हणूनच त्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. म्हणून येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी प्रश्न केला, तुमचा विश्वास कोठे आहे? येशूला माहित नाही का वादळ आहे? येशू ख्रिस्ताला माहित नाही का संकट आहे? पण पहा, एक शब्द मला तो विचारात स्पर्श करून गेला, वारा आणि पाणी सुद्धा त्याचा ऐकतात. हे सगळं निसर्ग त्याचा ऐकतो, व्याधी विकार त्याचा ऐकतात. त्याच्या शब्दामध्ये, त्याच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. शताधिपतीचा चाकर त्या ठिकाणी म्हणतो, प्रभूजी शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तो शब्द बोलल्या बोलल्या त्या ठिकाणी चाकर जो त्या ठिकाणी तिथं नव्हता, पण तक्षणी तो त्या ठिकाणी बरा झाला. हे वाणी, हे शब्द, हे अभिवचन आहेत आमच्या सोबत प्रभू येशूची. अरे मग आमचा विश्वास कोठे आहे? नका घाबरू, काळजी करू नका, चिंता करू नका, निराशित होऊ नका, दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. देहातील या गोष्टीचा जितका तुम्ही विचार करता त्याच्याहून अधिक आत्मिक गोष्टीकडे आपलं लक्ष केंद्रित करा. कारण की प्रत्येकालाच या भूतलाल प्रवासाचा प्रत्येकाला निरोप घ्यायचा, पण आत्मिक गोष्टीकडे आज आम्ही आमचं लक्ष द्या. आमचा विश्वास कोठे आहे? आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्वतःला प्रश्न विचारूया. कारण की जर प्रभू येशू ख्रिस्तानं तारणाचं अभिवचन आम्हाला दिलेलं आहे, जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. रोमकराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी संत पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, कारण की आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शील व शिलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवीत नाही असं म्हटलेलं. काय विश्वास? आम्ही संकटाचाही अभिमान बाळगतो. अरे घाबरू नका, संकटामध्ये आहात, पण त्यांना अभिवचन दिलेलं आहे, तो पार करणारा तो परमेश्वर आहे. आणि प्रत्येक संकट जे आहे ते आम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, आमच्या विश्वासामध्ये आम्हाला भक्कम करण्यासाठी. काही गोष्टी जे आहेत ते देवाच्या गौरवासाठी आहेत. आणि म्हणून आम्ही संकटाकडे देखील पाहत असताना ते संकट मला नष्ट करण्यासाठी आहे या दृष्टिकोनातून कधीही पाहू नका. कदाचित त्यातून देवाचं गौरव आहे, कदाचित ते आमच्या परीक्षेसाठी असेल, ते आम्हाला आमच्यामध्ये धीर निर्माण करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी संत पौल म्हणतो, इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीराने शिलाने आशा निर्माण होते आणि आशा आम्हाला लाजवत नाही. काळजी करू नका, जर प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहात, तुम्ही पार झालेला आहात. विश्वासाने तुम्ही जर त्याच्या बरोबर आहात, येशू तुमच्या बरोबर आहे, हा विश्वास तुमच्या अंतःकरणामध्ये भक्कम असणं गरजेचं आहे. येशूकडे पहा, त्या निर्मात्याकडे पहा. या सृष्टीचा निर्माता तो परमेश्वर, त्याच्याकडे आपली दृष्टी लावा. तुम्ही कधीही निराशित होणार नाही, दुःखी होणार नाही, कष्टी होणार नाही, कारण की तो विश्वसनीय देव तुमच्या बरोबर आहे. आजच्या या प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना, या संकट समयातून जात असताना माहित आहे फक्त एक महामारी आहे, पण त्यामुळे अनेक गोष्टीमध्ये फरक पडत जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आर्थिक व्यवस्थेमध्ये बराचसाच फरक पडेल. बऱ्याचशाच आमच्या ज्या नित्य नियमाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचदा आम्हाला थोडंसं काटकसरीनं राहावं लागेल, थोडंसं आम्हाला सावध राहावं लागेल. जो अवाजवी ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्हाला त्या ठिकाणी थांबवाव्या लागतील. पण प्रियानो, त्याचा जास्त विचार करत बसू नका, त्याची काळजी करू नका. त्यानं मुख दिलेलं आहे तर तो चाराही देईल, तो आशीर्वादित देणारा देव आहे, तो देईल. पण त्या गोष्टीपेक्षा, त्या भौतिक आशीर्वादाकडे आज पाहण्यापेक्षा त्या आत्मिक आशीर्वादाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया, त्या आत्मिक सुखाकडे आपलं मन लावूया, आपलं मन त्याच्याकडे आपण वळवूया. या नाशवंत गोष्टीतून स्वतःला बाहेर येऊन त्याच्याकडे आपली दृष्टी लावूया आणि त्या तारणाच्या विवचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. कारण की आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेश ही त्याच्याद्वारे विश्वासाने झालेला आहे, विश्वासाने झालेला. पण हा विश्वास जो आहे तो भक्कम असणं गरजेचं आहे. हा विश्वास जो आहे स्थिर असणं गरजेचं आहे. हा विश्वास जो आहे तो अढळ असणं गरजेचं आहे. आणि हा विश्वास कधी भक्कम, स्थिर आणि अढळ राहील ज्यावेळेस आम्ही त्याचं वाणी ऐकत राहू, त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवू, त्याच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवू. कारण की फार सुंदर त्या ठिकाणी ते शिष्यांना म्हणजे विस्मित झाले आणि ते म्हणतात, हा आहे तरी कोण आहे? हा वारा आणि
प्राणी देखील याचं ऐकतात. किती सुंदर ना. जर हा निसर्ग त्याचं ऐकतोय, या जगात गोष्ट त्याच्या अधीन आहे, व्याधी त्याच्या नावामध्ये बरे होतात, ते त्याचं ऐकतात, तुम्ही आणि मी काय ऐकत नाही? त्याची वाणी ऐकून आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये स्थिर ठेवून त्या विश्वासामध्ये स्थिर असं आमचं जीवन का जगत नाही? एक लक्षात घ्या, येशू बरोबर आहात तर तुम्ही पार गेलेला आहात. येशू पासून दूर गेलेला आहात, खात्री नाही, खात्री नाही. येशूच्या सानिध्यातून, अभिवचनातून जर आम्ही दूर आहोत, खात्री नाही. येशू बरोबर आहोत, येशूच्या नावेत आहोत आणि त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवून चाललो आहोत, खात्री आहे. त्या सार्वकालिक जीवनाची खात्री आहे, त्या तारणाची खात्री आहे. पण जर त्याच्यामध्ये नाही, त्याच्या सोबत नाही, त्याच्या वाणीवर विश्वास आहे, त्याच्या वचनावर, त्याच्या आमच्या बरोबर असणाऱ्या या गोष्टीवर आमचा विश्वास असेल, त्याच्या नावावर जर आमचा विश्वास जर कमजोर असेल, खात्री नाही प्रिय, मग आमच्या त्या अभिवचनाची आमच्या जीवनामध्ये खात्री नाही. पहा, येशूचे शिष्य येशू बरोबर होते, वादळात स्थिर झाले आणि त्या सरोवरातून पार गेले. खात्री होती. खात्री काय होती? येशू तिथं आहे, ते येशू बरोबर आहे. पण येशूच्या नावेतच ते नसते तर मग खात्री नाही. येशूच्या नावात खात्री आहे, कारण तो विश्वास आहे, त्याने विश्वास दिलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये आपण आपलं जीवन जगूया. या प्रसंगातून हाच विचार मला आपल्या समोर ठेवायचा आहे. माझा देव विश्वसनीय आहे, आपला देव विश्वसनीय आहे. तो देव विश्वसनीय आहे, तो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ज्या निर्मात्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तो विश्वसनीय निर्माता आज आमच्या बरोबर आहे. पण मी त्याच्या बरोबर आहे का? थोडस आम्ही विचार करूया, स्वतःच्या मनाला प्रश्न विचारूया. आत्मचिंतनाच्या विकुल परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगूया. निश्चित अर्थानं तो म्हटलेला आहे, आपण पार जाऊ तर आपण पार जाऊ. या महामारीतून देखील प्रभू येशूच्या नावामध्ये आपण सर्व पार गेलेलो आहोत. हा विश्वास अंतःकरणामध्ये स्थिर बाळगूया आणि देवाचं गौरव करीत आपलं जीवन जगूया. आपलं मन, आपलं चित्त त्या प्रभूकडे लावूया आणि त्या प्रभूच्या विश्वासामध्ये स्थिर, अढळ आणि प्रभूच्या कामात तत्पर असं आपलं जीवन जगूया. त्या विवचनावर आपण विश्वास ठेवूया आणि निश्चित अर्थानं या परिस्थितीतून आपण पार जाणार आहोत. देवप करो हे वचन या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या अंतःकरणामधील प्रभू येशू ख्रिस्ताचा जो विश्वास आहे तो अधिक आणि अधिक दृढ करण्यासाठी, भक्कम करण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा विचार आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित ठरो, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आपण प्रार्थनेत असू. हे अनादी अनंत ईश्वरा, दयेच्या कृपेच्या महासागरा, या सृष्टीच्या निर्माते आमच्या जिवंत उद्धारक देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, नतमस्तक होतो, आमचं समर्पण तुझ्या पवित्र हातामध्ये करीतो. हे वचन प्रभू ऐकणाऱ्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणाचं परिवर्तन करणारं असं व्हावं, असं तुझ्या दयेनं कृपेने कर. तुझी कृपा प्रत्येकावर तू सदैव ठेव आणि तुझ्या अभिवचनावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगण्यासाठी, तुझी पवित्र वाणी ऐकण्यासाठी आणि त्याच्यावर विश्वास ठेवून चालण्यासाठी प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझी कृपा तू प्रत्येकावर ठेवायची मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे निराशित आहेत त्यांना तू त्यांची निराशा आशेमध्ये बदलून टाक. जे भयामध्ये आहेत त्यांना भयमुक्त जीवन दे. जे दुःखामध्ये आहेत त्या आनंदित कर प्रभू. जे व्याधीनं त्रस्त आहेत त्यांना आरोग्य देणारा देव तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य कर प्रभू. दिलेल्या संधीबद्दल मनापासून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. येशू आमचा तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या अडचण सोडले आहे तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्वसमर्थ देव जुबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेमळ कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण आता आणि सदा सर्व काळ आपणा सर्वांसोबत, दैवाच्या सर्व विश्वसलेल्या लेकरासोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. आमेन.
जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा जगाला तुझा मात्र थारा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगिया स्वर्ग उभारावो. तुलाच वंदन गे अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. जय 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 आज्ञा.